आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी मेडिकल काउन्सिल समोर सुनावणीसाठी कुटुंबियांची हजेरी। डॉक्टर सुश्रुत घैसास यांना अटक व्हावी, त्यांची डॉक्टरकी देखील रद्द व्हावी, भिसे कुटुंबियांची मागणी आहे। इंडियन मेडिकल असोसिएशन घैसास यांच्या पाठीशी, घैसास यांच्याकडून कोणताही निष्काळजीपणा झाला नाही। इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष सुनील इंगळेंची प्रतिक्रिया। सुश्रुत घैसास यांनी कुठल्याही प्रकारचा मेडिकल निग्लिजन्स केलेला नाहीये, ते या मृत्यूला जबाबदार नाहीयेत। त्यामुळं अगदी पहिल्या दिवसापासून त्यांना IMAचा फुल सपोर्ट आम्ही जाहीर केलेला आहे। पुण्यामधील गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास आणि मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची होणार मागणी आणि प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई केली जाणार आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानंतर आता सूर्या, मणिपाल आणि इंदिरा IVF या रुग्णालयावर रडारवर आहेत आणि तिन्ही रुग्णालयांना चौकशीसाठी नोटीस पाठवली जाणार आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची माहिती। सोन्याच्या दरानं 1 लाखांचा टप्पा ओलांडलाय। 24 कॅरेट सोन्याचे दर GST सह 1 लाख रुपयांवर। पुढील काही दिवस सोन्याचे दर आणखी वर जाण्याचा अंदाज आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणात आरोपी हमीद इंजिनियरला जामीन मंजूर झालाय। नागपूर सत्र न्यायालयाकडून 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन। उद्या जेलमधून सुटका होण्याची शक्यता आहे, तर फहीम खानच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होईल। नाशिकमधील दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई प्रकरणी 7 पीर दर्गा प्रकरणी याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळण्यात आली। नाशिक पालिकेला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा। याचिका दाखल करण्यापूर्वीच महानगरपालिकेनं कारवाई केल्याचं समोर आलं आहे। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरला पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश। चौकशीमध्ये सहकार्य करेपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम असेल। खेडकरची आतापर्यंत ठोस चौकशी झालेली नाही, न्यायालयाचं निरीक्षण आहे।